यानंतरचा एक अतिशय गंभीर मुद्दा। काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काही गंभीर सवाल निर्माण केले। राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी हे सवाल जे उपस्थित केले त्यावर उत्तर द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे। विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागला त्यात गडबड आहे। लाखो मतदार कसे वाढले राहुल गांधींचा सवाल आहे। सत्ताधारी उत्तर देतील का हाही सवाल। राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या वादाचं पुराण काही संपायचं नाव घेत नाहीये। काँग्रेस नेते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा या विषयाला हात घातलाय। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेवरच त्यांनी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेत। 2019 ते 2024 या 5 वर्षात महाराष्ट्रात 32 लाख नव्या मतदारांची नोंद झाली होती। पण गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान अवघ्या 5 महिन्यात तब्बल 39 लाख नव्या मतदारांची भर पडली। 5 वर्षातील मतदारांची वाढ 5 महिन्यात कशी झाली? हे 39 लाख मतदार कोण आहेत असा सवाल राहुल गांधींनी केलाय। 5 साल में जितने वोटर लिस्ट में ऐड किए गए थे उससे ज्यादा वोटर महाराष्ट्र में 5 महीनों में ऐड हुए हैं। 32 लाख वोटर्स विधानसभा 2019 एंड 2024 के बीच में। 5 महिन्यात वाढलेल्या मतदारांची संख्या हिमाचल प्रदेशच्या एकूण लोकसंख्ये इतकी असल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय। त्यानंतर राहुल गांधींनी प्रौढ लोकसंख्या आणि मतदारांविषयी सवाल उपस्थित केलाय। सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील प्रौढ लोकसंख्या 9.54 कोटी असताना विधानसभेला त्याहून अधिक म्हणजेच 9.7 कोटी मतदार कसे? लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त कशी असा प्रश्न त्यांनी निवडणूक आयोगाला केलाय। महाराष्ट्र का एडल्ट पॉपुलेशन 9.54 करोड़। इलेक्शन कमीशन के मुताबिक महाराष्ट्र में 9.7 करोड़ वोटर्स हैं। महाराष्ट्रात निवडणुकीच्या कालावधीत अचानक मतदारांची संख्या कशी वाढली असा सवाल राहुल गांधींनी केलाय। तसंच निवडणूक आयोग मतदार यादी का देत नाहीत असा सवाल उपस्थित केलाय। सिर्फ महाराष्ट्र की वोटर लिस्ट मांग रहे हैं, लोकसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ। विधानसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ। आप ये लिस्ट हमें नहीं दे रहे हो। राहुल गांधींप्रमाणेच खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांनीही निवडणूक यंत्रणांवर संशय व्यक्त केलाय। तो वो इतना हमारी सब मांग है वहाँ की उत्तम जानकर जी और धैर्यशील मोहिते जी उनके एरिया में कि बैलेट पे फिर से वोटिंग लाया जाए, मशीनें बंद की जाए। अब ये 39 लाख वोट जाएंगे बिहार में, फिर बिहार से जाएंगे यूपी में। ये एक नया पैटर्न यहाँ बन गया है और यही पैटर्न से ये लोग चुनाव लड़ते भी हैं और जीतते भी हैं। राहुल गांधींनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियांवर उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी हेराफेरी केल्याचा आरोप मवियाकडून केला जातोय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकरांनी तर ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे। आता राहुल गांधींनी हा मुद्दा हाती घेतल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। यानंतर